महाराष्ट्राचे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पार्थिवावर आज परळीत अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी अवघी परळी शोकाकुल झाली होती। पाहुयात याच संदर्भातल्या काही बातम्या। गोपीनाथ मुंडे यांना परळीत शासकीय इतमामात लक्षावधी नागरिकांनी साश्रू नयनांनी निरोप दिला। मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे पालवे यांनी त्यांना वैद्यनाथ साखर कारखान्याच्या मैदानावर मुखाग्नी दिला। अमर रहे मुंडे साहेब अमर रहे। परत या मुंडे साहेब परत या। या घोषणांनी परळीतलं वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचं मैदान दणाणून गेलं। मुंडेंची मोठी मुलगी आमदार पंकजा मुंडे पालवे यांनी मुखाग्नी दिला आणि केंद्रीय ग्रामविकास मंत्री आणि मराठवाड्याचा लाडका नेता अनंतात विलीन झाला। जड आणि दुःखी अंतकरणानं नेते, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य लोकांनी त्यांचं अंत्यदर्शन घेतलं। काल सकाळी मुंडे दिल्लीहून मुंबईकडे यायला निघाले। गाडीत त्यांच्याबरोबर ड्रायव्हर आणि त्यांचे पीए सुरेंद्र नायरही होते। सकाळी 6:17 त्यांची गाडी दिल्ली एअरपोर्टच्या दिशेनं निघाली। पृथ्वीराज रोड आणि अरविंदो मार्गाच्या वळणावर त्यांच्या SX4 या गाडीला भरधाव वेगानं येत असलेल्या इंडिका गाडीनं धडक दिली। मुंडेंच्या चेहऱ्याला किरकोळ जखम झाली होती। त्यांनी ड्रायव्हरकडे पाणी मागितलं आणि हॉस्पिटलकडे नेण्याचा निरोप दिला। त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं। डॉक्टरांनी तब्बल 50 मिनिटं शर्थीचे प्रयत्न केले, पण मुंडे यांच्या बंद पडलेल्या हृदयाचे ठोके पुन्हा सुरू झालेच नाहीत। अखेर डॉक्टरांनी सकाळी 8:20 मुंडेंना मृत घोषित केलं। त्यानंतर दुपारी 11:48 त्यांचं पार्थिव हॉस्पिटलमधून दिल्लीच्या भाजप मुख्यालयात ठेवण्यात आलं। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, राजनाथ सिंग, अरुण जेटली, सुषमा स्वराज, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी अशा प्रमुख नेत्यांनी मुंडेंचं अंत्यदर्शन घेतलं। संध्याकाळी 4 वाजता त्यांचं पार्थिव विशेष विमानानं महाराष्ट्रात आणण्यात आलं। मग मुंबई एअरपोर्टपासून त्यांचं पार्थिव वरळीच्या त्यांच्या पूर्णा निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं। रात्री 8:15 पासून सुमारे अर्धा तास त्यांचं पार्थिव पूर्णावर ठेवलं गेलं। यावेळी राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब त्यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतलं। प्रफुल्ल पटेल, गृहमंत्री RR पाटील, जितेंद्र आव्हाड, जोगेंद्र कवाडे, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, रामदास आठवले, छगन भुजबळ, हंसराज अहिर, मनोहर जोशी अशा अनेक दिग्गज नेत्यांसह सिनेसृष्टीतल्या कलाकारांनीही त्यांचं अंत्यदर्शन घेतलं। त्यानंतर मुंडेंची कर्मभूमी असलेल्या मुंबई भाजप कार्यालयात मध्यरात्री 12 वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलं होतं। इथं त्यांच्या अंत्यदर्शनासाठी भाजप कार्यकर्त्यांची आणि त्यांच्या नातेवाईकांचीही एकच झुंबड उडाली होती। आज पहाटे 4 वाजता त्यांचं पार्थिव लातूरला आणण्यात आलं। त्यानंतर लातूर विमानतळावरून हेलिकॉप्टरमधून बीडच्या परळीतल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलं। यावेळी मुंडे यांची पत्नी प्रज्ञा मुंडे, तिन्ही मुली, वडील बंधू पंडित अण्णा मुंडे, पुतणे धनंजय मुंडे आणि इतर कुटुंबीय उपस्थित होते। याबरोबरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, रिपाईचे प्रमुख रामदास आठवले, खासदार किरीट सोमय्या, खासदार राजीव प्रताप रुडी, खासदार उदयनराजे भोसले, आमदार अमित देशमुख, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे, वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड, आशिष शेलार आदी नेत्यांनी त्यांचं अंत्यदर्शन घेतलं। त्याचबरोबर हजारो कार्यकर्ते आणि गावकऱ्यांची अंत्यदर्शनासाठी झुंबड उडाली होती। दुपारी 2 वाजता त्यांची मोठी मुलगी पंकजा मुंडेंनी त्यांना मुखाग्नी दिला आणि मुंडे अनंतात विलीन झाले। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।